नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:42 ते 5:22 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:22 ते 7:02 आणि यमगंड काळ दुपारी 12:23 ते 2:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी नेपच्यून बरोबर लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि मंगळाचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि चतुर्थातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील. कार्यक्षेत्रासंदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील किंवा पूर्ण होतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात फिरणं वगैरे होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे वादविवाद थोडेसे वाढू शकतील. काळजी घ्या. मतभेद मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील त्या संदर्भित काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. व्ययातला बुध आणि तृतीयातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमची अडकलेली कामं पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी चांगला दिसून येईल. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. भविष्यकालीन योजनांकरताचे काही महत्त्वपूर्ण संकेत तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील की जे तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अतिशय गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातला बुध आणि द्वितीयातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. या दरम्यान आर्थिक संदर्भातले व्यवहार काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. इन्व्हेस्टमेंट आणि खर्च यावरती नियंत्रण ठेवणं किंवा त्यासंबंधी व्यवहार काळजीपूर्वक करणं हे महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि दशमातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे तुमचा सुद्धा मूड अतिशय चांगला राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहारापासून काळजी घेणं गरजेचं राहील. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर मतभेद मतवैचित्र असे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. थोडंसं
तडजोडीचं धोरण ठेवणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमस्थ शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. वेळातला मंगळ आणि भाग्यातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी घडू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन अशा भावना जास्तच प्रमाणात जाणवतील. काळजी घ्या. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातला मंगळ आणि अष्टमातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. चांगले इंट्युशन्स येऊ शकतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकते. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातला मंगळ आणि सप्तमातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. तुमचा मूडसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराबरोबर शाब्दिक चकमकी उडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. त्यासंबंधी थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातला मंगळ आणि षष्ठातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस धावपळीचा धकाधकीचा राहील. जे कामं हाती घ्याल ते पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे भाग्याची साथ सुद्धा चांगल्या प्रकारे लाभेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस थोडे महत्त्वपूर्ण राहतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ऑफिस पॉलिटिक्ससारखे अनुभव काही येऊ शकतील. कागदोपत्री व्यवहार जपून करणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. पंचमातला बुध आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहेत. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यासाठी तुम्हाला काही खरेदी करावी लागेल. अर्थात येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे वादविवाद किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये अजिबात ट्रेड करू नका. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि चतुर्थातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. चांगल्या इंट्युशन येऊ शकतील. तुमची कामंसुद्धा मार्गी लागतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्ती आणि वैवाहिक जोडीदार दोघांबरोबरही थोडेसे नातेसंबंध ताणले जाऊ शकते. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला बुध, द्वितीयातला शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातला बुध आणि पंचमातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, फिरणं वगैरे जास्त होईल. काही चांगले संकेत तुम्हाला मिळू शकतील. मात्र मनाप्रमाणे कामं होणं थोडंसं कठीण होऊन बसेल. येणारे 2 ते 3 दिवससुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमजाचं वातावरण होऊन रिलेशनशिपवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून सुद्धा थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातला बुध आणि पंचमातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचमुळे चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. आधी केलेले काही इन्व्हेस्टमेंटचे काही प्रत्यक्ष लाभ किंवा त्यासंबंधी काही चांगली बातमी मिळू शकेल. याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, त्यांच्याकडून का चांगले सल्ले मिळणं, अशा या गोष्टीसुद्धा आजच्या दिवशी होऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक किंवा गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.